हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही आलेलो आहोत नरेंद्र महाराज मठ नाणीज येथे। तर चला तुम्हाला मठ दाखवतो आतमध्ये कसा आहे। तर चला आपण पाहायला जाऊया आतमध्ये। आम्ही सर्वजण आलेलो आहोत। हाय खुशी, कुठे चाललात तुम्ही दोघं? कुठे चालला सांगा की ग? कोणचा देव आहे? नरेंद्र महाराज मठ। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा मठ आहे। एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला हा मठ आहे। हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज हे। चला पप्पाची बॉटल धरून पकडून चल, नाही तर पडशील तू। इकडून एंट्री, आपल्याला जायला आतमध्ये। पप्पाच्या माग पळ। पडशील तिकडे, कशाला जाती? सरळ चल की। आता हे बघायला आपल्याला घरात नाही ना। भारी आहे ना मंदिर मग? एक नंबर। इथं प्रसाद आहे, प्रसाद आहे। इथं प्रसाद भेटते। होय, 7:30 तुमचं तिघाचं बघा व्हिडिओ। दिसलाय तुला? सूर्य दिसलाय? कुठं होता? आम्ही फोटोत बघित होतो म्हणजे स्वच्छता बघा भेटते। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा मठ आहे। या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलो होतो। येताना मंदिर पाहू शकता, खूप मस्त असं आहे। खूप सुंदर असं ठिकाण आहे हे, एकदम मनाला शांती देणारी। कारण की इथं जास्त पर्यटक नाही आहेत, म्हणजे येत आहेत पण जास्त एवढे पण नाही आहेत। आणि खूप मनाला शांती देणारं एकदम शांत असं ठिकाण जर म्हटलं तर नाणीज आहे। तुम्ही अवश्य इथे भेट देऊ शकता। कुठे एंट्री? कुठे आहे आतमध्ये? पिली एंट्री कुठे? हा, काय कळणच झालंय कुठून आतमध्ये। भरपूर मोठा परिसर वाटायला लागलाय। कुठे एंट्री? जा तिकडे चप्पल स्टँडवर चप्पल काढा, पळा। छोट्या बाळांचे काय सगळेच छोट्या बाळांचे पण ठेवायचे असते। कुठे येत? हा, खरं? 1 2 तीन आहेत का? तुझ्याकडून गिनती चुकली होती वाटतं, है का नाही? तू 4 म्हणली होतीस। आणि तिकडे एक रामायण, चल चल तिकडे एक घार। चल चल चल, कृष्ण आहे ते, कृष्ण नाही की विष्णू विष्णू। चल चल लवकर पुढं। मम्मी हात ये पटकन। तुम्ही इथून पाहू शकता, खूपच सुंदर असा मठ आहे। खूप सुंदर व मनाला शांती देणारं ठिकाण आहे।
इथं विचारही खूप सुंदर मांडलेला आहे. तुम्ही पलीकडे बी जगावं, 3 हत्ती आहेत दुसऱ्याला जगवा. इकडे बघ रे. कशा? 4 आहेत पप्पा. 4 आहेत का? इकडे बघ माझ्याकडे. खूपच मस्त असं ठिकाण आहे. पाहू शकता तुम्ही इकडेही पाहू शकता. खूप मस्त असं बनवलेलं आहे यांनी. पण सध्या इकडे प्रवेश बंद आहे. हरिणचे 2 बाय. 2 बाय आहेत दिसले का? आणि ती एक मम्मी आहे. खरं आणि तिकडे एक हरिण. हाय होय. हा, हे 2 बाय आहेत आणि हे मम्मी आणि हे पप्पा आहेत. खरं आणि तिकडे एक मोर पण आहे. चला मग तिकडे मंदिरात पाय पडायला. चला लवकर आतमध्ये आत वरती. चला मग पाय पडायला. खुशी चल चल वरती चल पाय पडा. इकडून एंट्री. इथूनच सुकाश ठेव म्हणते बाई. चल चल पप्पाच्या मागे पळ. इकडून तिकडून बाहेर यायचं असतं. इकडून जायचं असतं आत. इथून ये खाली. इथून खाली सोना. उत्तर लाईन बघितलं का? हो चल चल पटकन. तर चला आपण जाऊया आतमध्ये दर्शनासाठी. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. तसं विचार केला तर प्रत्येक मंदिरामध्ये जर आपण गेलो ना तो मोबाईल आतमध्ये व्हिडिओ शूटिंग घ्यायला आपल्याला परवानगी नसते. त्यामुळे बाहेरचाच परिसर आपल्याला काय पाहायचं आहे ते पाहायचं असतं. अवश्य भेट द्या. आतमध्ये खूप छान असं मस्त वाटलं. गेल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. खूप मनाला शांती देणारं ठिकाण आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण किती सुंदर वाटत आहे. पक्ष्यांचा सर्वकडे किलबिलाट सुरू आहे. इथे पाहू शकता विष्णू गरुडावरती बसलेला आहे आणि सूर्यास्त झालेला आहे. तुम्ही साईडचाही निसर्ग पाहून घेऊ शकता किती मस्त आहे. त्यानंतर इकडे वरतीही पाण्यायोग्य होतं व एक मंदिर होतं. त्यानंतर आम्ही इकडे दर्शनाला आलो. नकटे तिकडे जाऊ नको. नको जाऊ नको. तिकडे हे खड्डा. चला तुम्ही दोघी नाही तिथंच ठेवून जाऊ तुम्हाला दोघीला मी. तर आता आम्ही चाललेलो आहोत वरती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. वर बाहेर एंट्री ही इथूनच वरती जायला आहे. तुम्ही पाहू शकता किती एकदम शांत असं ठिकाण आहे. इथे अभिषेक वगैरे घालतात. जर कोणाला अडीअडचणी असतील तर तुम्ही इथे समाधान घेण्यासाठी येऊ शकता. बघ कसं छान वातावरण आहे मस्त. मंकी येईन परत. चल तू एकटाच राहिलास माग. चल बाबू तुझ्यामुळे राहावं लागलंय ना मला. चल बोट पकड. खरं आले माझं सोन्या. चल लवकर. ढुकुल हळूच पडशील. तर तुम्ही इथे पाहू शकता मंदिर किती सुंदर असं बनवलेलं आहे. इथे व्हिडिओ शूटिंग घ्यायला म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाहीये. तर तुम्ही बाहेरचा दृश्य पाहू शकता किती मस्त आहे. आणि मम्मी इकडे हत्ती पण आहे. इथून वरती जायला एंट्री आहे म्हणजे बाहेर निघण्याचा मार्ग आहे हा. त्यानंतर इथं बाहेर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बनवलेलं आहे. महादेव वगैरे
शिवाजी महाराजांचं त्यांचं एक खूप सुंदर असं आणि एक सैनिक बनवलेले खूप सुंदर असं आणि बनवलेलं आहे. मागे आहे ना देवीचा फोटो आहे काली माताचा. खरं सांगायला गेलं तर हा जे आहे तो हा जिथून आपण एंट्री करतो ना तो मार्ग आहे, पण इथून आपण डायरेक्ट गाडी आपण आतमध्ये नेऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ नंतर घेणं झालं अगोदर घेतला नाहीये. पण तुम्ही पाहू शकता किती मस्त असं ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एक छानसे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टाटा.